वरती सज्ज होतोय. स्ट्राईकला अजिंक्य, नॉन स्ट्राईकला अक्षय गायकवाड. ही मॅच ट्रॉफीसाठी असणार. गोलंदाज तयार किरण शिलके. गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू असेल आणि पहिल्या चेंडूवरती तुफानी हल्ला. वाईड इज लॉंग ऑन. काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये चेंडू आउट ऑफ पार्क. बिगेट. पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार. काय सुरुवात आहे. दोन्ही संघ दोन संघांना पराभूत करून इथपर्यंत पोहोचलेत. टिक फॉर टॅक. जशात तसे उत्तर. फाईट तुम्हाला भेटणार. आता नेवलीकर गोलंदाज घेऊन आलेत. हां, बॉलर घेऊन आले, त्याच्यामुळे आता धावा बनवायच्या आहेत. इथे थोडा शॉट संपाल झाला. फॉर्म होऊन चेंडू फिरकावला. टी बॅकपार्ट स्क्वेअर रिझर्वमध्ये चेंडू धन करत चेंडू निघाला सीमारेषेपलीकडे. चौकार. चांगलं सुरुवात. थोडा जागा बनवली, रूम बनवली, थोडासा पुढे गेला, शफल होऊन टी बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्वमध्ये खाली जागा होती, खाली क्षेत्र, आणि तिथे चेंडू फेकला. हे नेट प्रॅक्टिस आहे. नेटमध्ये जी प्रॅक्टिस करतो ना आपण नेटमध्ये, त्या नेट प्रॅक्टिसमध्ये हे फटके जास्त शिकले जातात. हा नेट प्रॅक्टिसमध्ये. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय हा चेंडू फटकावला गेला आहे. किरण तयार. राईट अँड ओव्हर द विकेट. तिसरा चेंडू. इथे पुन्हा एकदा बिरकावला. टिक बॅकवर्ड स्क्वेअर रिझन. तिसरा चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती चौकार आपण पाहतोय. योगेश सर, तुम्ही सर्व पाहुण्यांना, सर्व पाठीराख्यांना इथं बोलवलं, ठीक आहे, स्टेजवरती. ते तिकडे होते, तिथून चेंडू तरी येत होता. सर्व आता समोर आले, तिकडे उरलंच नाही कोण. लगातार 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती 3 पहार पाहिले गेले, मोठे फटके पाहिले गेले. षटकार चौकार आला. प्रशांत मालुसरे यांना विनंती करतो, या आपण स्टेजवरती. प्रशांत दादा, आपण आलात, या मैदानाची शोभा वाढवली, आता आमच्या स्टेजवरती या विचार माणसांची शोभा वाढवा. संजय माडिक साहेब आपल्याला बोलवतात, ते एकटे बसलेत, त्यांच्या जोडीला तुम्ही येऊन बसा. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. किरण चौथा चेंडू घेऊन येतोय. ओरपी चेंडू. इथे क्षेत्ररक्षक आहे, फसला गेला, झालं, विणलं होतं, समोर दिला चेंडू. विशाल कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. फलंदाज बाद. टिक फॉर टॅक. जशात तसे उत्तर. जब तक चलेगा तुम्हारा बल्ला. एक तो चली मेरी गेंद. बल्लेबाज अजिंक्य. बॅक टू पवेलियन. झटका जो पाहिजे होता तो झटका या ठिकाणी पाहिला गेला. पहिला झटका गरज होती. किरण शेलके त्याच गोष्टीला ओळखला जातो आहे, जिथे ताकद जास्त तिथं युक्तीचा वापर करून नेहमीच विकेट घेत असतो. आत्तावर अजिंक्यच्या पुन्हा पहिले 3 शॉट पाहिलं गेलं, जागावर रूम बनवली होती. पहिला षटकार पाहिला गेला, थोडासा शफल झाला, षटकार घेतला. 2 चौकारी पाहिले गेले, जागा बनवली होती, तिथे चौकार डोकला होता. पण जर रुपेश गायकवाड सर जर पाहिलं गेलं ना, इथे खडे खेळण्याचा प्रयत्न केला, इथे जागा बनवली नव्हती, आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकाला भेदू शकला नाही. चौथ्या चेंडूवरती विकेट आपण पाहिला. नवीन फलंदाज या स्पर्धेमध्ये ज्यांनी अर्धशतक झलकवलंय तो संकेत, आणि तोही माघारी परतला. शॉर्ट पिच चेंडू, थोडासा शॉर्ट होता चेंडू, हाईट घेतली, अपेक्षा नव्हती संकेतला त्या चेंडूची, आणि तो चेंडू घातक ठरला गेला संकेतला. तोही माघारी आला. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा झटका. आदर्श क्रिकेट आहे, आणि ह्या क्रिकेटमध्ये ना प्रत्येक वेळी वेळ बदलली जाते, कारण नशिबाचा साथ. नवीन फलंदाज आपण पाहतोय. निवास मैदानात रवाना होईल. संकेत पहिल्या सामन्यामध्ये असफल होता, दुसऱ्या सामन्यात अर्धशतक. अजिंक्य पहिल्या सामन्यात चांगला खेळला, इथेही चांगली सुरुवात केली, तोही माघारी आला. मग अशी आमची बातचीत झाली. अक्षय तिसरा सामना, आणि अक्षय तिसरा सामना, पहिल्या 2 सामन्यामध्ये अक्षय माघारी परतला आहे, तिसरा सामना अक्षय खेळणार का? हा, रोशन आला आहे. आपण पाहतो पायरमाल टीम या ठिकाणी सर्व, आणि NPL सुरू झाली. रोशन तयारी करत. रोशनला बोललो मैदानात जा, आज तुला सिरीज घ्यायची आहे.
रोशन उद्घाटन सहज बोलून गेलो तो रोशनला, आदर्श तुला सिरीज घ्यायची आहे. आणि तिसऱ्या दिवशी माहीत पडलं का गायकवाड तुम्ही फक्त बोललात रोशनला सिरीज घ्यायची आहे, हा रोशनने सिरीज घेतली. कधी कधी षटकाची समाप्ती होईल. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 14. 4 षटकांचा खेळ आहे. पहिले 3 चेंडू आपण पाहिले गेले नेवालीसाठी फायदेशीर, नंतरचे 3 चेंडू नेवाली संघासाठी घातक ठरले गेले आणि वाकस संघासाठी फायदेशीर ठरले गेले. खुरमदादा इथे आहे, नजे आहेत. खुरमदादा पहिली NPL, खुरमदादा तिथे बॉलिंग करत होता, आम्ही DPL करायचो. खुरमदादाला बोललो NPLला का दादा तुझी बॉलिंग आम्ही आत्तापर्यंत चांगली आहे, तू NPLला ना बेस्ट बॉलर होशील. आणि खुरमदादा बेस्ट बॉलर झाला ना NPLला. खुरमजी नजे पहिला बेस्ट बॉलर आणि संदेश पाटील त्या ठिकाणी सिरीज घेऊन गेला होता. अफलातून कामगिरी होती. भाऊ बॅट्समन आपण पाहिला होता आणि रोशन ती पहिली NPL होती. खूप लहान होता अफजल, आम्ही पाहिलं गेलं. जेवढ्या DPL मी आत्तापर्यंत जेवढ्या वर्षात जे 8-9 वर्ष जे दामतमध्ये गेलेत ना, अफजलला आम्ही फक्त बॉल आणायला पाहिलं होतं. अफजल पटरीचं मैदान असायचं, अफजल टिवाले आपण पाहतोय ते चेंडू शोधाचे सेफ असायचा आमचा. पण आज अफजल टिवालेच्या नावाची चर्चा संपूर्ण देशात नव्हे तर जगामध्ये होते या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला चेंडू अफलातून डिलिव्हरी, कारण एक बॉल बॉय भारतरत्न होऊ शकतोय तर एक अफजल टिवाले आज पाहतोय. एक दामोद गावचा एक छोटा मुलगा आज या स्पर्धेच्या माध्यमातून साऱ्या जगात पसरू शकतो. इथे चांगला चेंडू, खडीखडी गेलेला प्रयत्न, विशाल त्या ठिकाणी आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती. एक कमबॅक पाहिलं गेलं, कारण पहिल्या षटकात ज्या पद्धतीने आपण पाहिलं गेलं किरणवरती आक्रमण झालं होतं पहिल्या 3 चेंडूवरती आणि 3 चेंडू कमबॅक करणारा ठरला. इथे चांगला चेंडू, थोडंसं विचार करावा लागेल, अक्षयला काहीसा कानमंत्र द्यावा लागेल. आपण पाहतो त्या ठिकाणी फलंदाज आहे निवास, तर जरूर आपण पाहतो आत्तापर्यंत 9 चेंडूचा खेळ चालू झाला. कारण आमची नितेशजी तरे, कारण स्कोरर कसा असावा तर गोल्डन फिंगर मॅन ज्याला म्हटलं जातं आहे कर्जत टेनिस क्रिकेटचा लाईव्ह स्कोरर अपडेटर, कारण तो घरी बसूनही काही करू शकतो ते म्हणजे नितेशजी तरे. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं गेले पहिल्या 3 चेंडूवरती आपण 14 धावा पाहिल्या आणि उर्वरित 6 चेंडूवरती फक्त 1 धाव पाहिली. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. लेफ्ट आर्म बॉलर आहे तेजस, लेफ्ट आर्म ओर 2 विकेट. पुन्हा एकदा पडल्यानंतर कितीचा पाण्यात चेंडू, डॉट चेंडू, काही लाईन लेंथ पाहिली गेली, अफलातून लाईन लेंथ. गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तुषार, आमचे मित्र दिवंगत रुपेश दलवी यांचे सुपुत्र. फुल लेंथचा चेंडू, डिपेक्स्टा कव्हर रिझनमध्ये चेंडू त्यावर तो शतरक्षक त्या ठिकाणी आहे. विराट कोहलीचा जबरी फॅन कैलास वैखरे आपण पाहतो त्या ठिकाणी. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू होती, सिंगल आली. धावसंख्या स्कोर कार्ड 17. तुम्हा अम्मा सर्वांचा लाडका आकडा. एक मिनिट हा 22 हा त्याच्या अगोदर सांगितलं जातं ना, 22 झाल्यात. एक चौकार जरूर आला होता, आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी. इथे अफलातून फटका, अक्षयलाच खेळायचं आहे, कारण रुपेश गायकवाड यांची चर्चा केली होती. पहिल्या 2 सामन्यामध्ये तो खेळला नव्हता आणि या सामन्यामध्ये अक्षय खेळेल का हा प्रश्नचिन्ह होता. इथे चौकार आला. त्याच्यानंतर पाहिलं गेलं या षटकामध्ये षटकार आला, म्हणजे जे अक्षयने जी सुरुवात केली ती सुरुवात चांगली, कारण दुसऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती चौकार चांगल्या पद्धतीने लगावला. इथे षटकार आला आणि 3 षटकार आले.
तर 500 रुपयाचा पारितोषिक संजयजी माडिक यांच्याकडून. आणि या ठिकाणी पाहतोय वाईट चेंडू आपण पंचांकडून कॉलिंग झाले. चेंडू पडल्यानंतर खूप हाईट घेतली आणि प्रतिवर एक बाउन्स चेंडू असतो, ती परमिशन ती ह्यात इथून निघून जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करावी लागली यानंतर अजूनही आणखी एक वाईट चेंडू आपण पाहतोय. संजय माडिक यांनी पारितोषिक जरूर लावलं, पण इथे वाईट चेंडू आपण लगातार पाहिले गेले. या षटकामध्ये तिसरा खराब चेंडू आपण पाहतो. अजूनही या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. तब्बल 5 चेंडू फेकले, त्यामध्ये 3 खराब चेंडू, एक सिंगल, एक षटकार. तुषार थोडासा घातक ठरतोय. धावसंख्या 30. चला थोडं फास्ट घ्या, आपला अवधी इथे संपत चाललाय. इथं शॉर्ट पिच चेंडू, आणखीन एक शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये चेंडू फरार. रस मिळतीलचा षटकार आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. तो शॉट होता लेझी चेंडू, ज्या पद्धती पाहिजे स्लोवर फेकण्याचा प्रयत्न, हाईट होता चेंडूला आणि तिथे आपण पाहिलं गेलं चांगला फटका. समोरून चेंडू उचलला, षटकार या ठिकाणी लगातार लगवत असताना संजय माडिक आणखीन जर षटकार आला त्यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. खूप महत्त्वाचं, कारण येण्या जाण्याचा खर्च निघून जातो. 500 रुपये पहिले गेले तर 5. प्रशांत मालुसुरे आणि संजय माडिक. धावसंख्या जाऊन पोचली 35. 36. पुन्हा एकदा प्रशांत मालुसरे आणि संजय माडिक 500 दिले. इथे स्कोरर चांगला आहेत, पण तुमचे पैसे लागतात ना बार आम्हाला. तुमच्या जाण्यासाठी पैसे येतात इथे. हां, अंबरनाथ बँक आमच्या बाजूलाच बसले, पेन घरी गेले. हां, काय टेन्शनच नाही, राजा माणूस आहेत. 500 आलेत. धावसंख्या 42 आकड्यावरती. पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू होता, त्या ठिकाणी थोडंसं फंबल पाहिलं गेलं. एक धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कडे आपण पाहतोय 43 आकड्यावरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत 3 चेंडू एक्स्ट्रा फेकलेत, 8 चेंडू झालेत. 5 चेंडू मध्ये 23 धावा खर्च केल्यात. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 49 आकड्यावरती. एक चांगली मॅच काय पाहिजे, कारण इथे पाहिलं गेलं जो गोलंदाज आतापर्यंत पहिल्या 2 मॅच मध्ये चांगली कामगिरी करताना दिसला, तिथे कुठेतरी घातक ठरलं गेलं. निवास जो डॉट चेंडू केला होता, या षटकाराने निवासचाही आत्मविश्वास वाढेल. आता खूप महत्वाचं होतं का जो डॉट चेंडू खेळून आपण पाहतो सिंगल खेळला, संधी भेटली, हात खोलण्याचा मौका भेटला मोक्यावरती. इथे आपण पाहतो झेल जरूर त्या ठिकाणी पाहिली गेली, पण ती बाउंड्री लाईनच्या बाहेर होती. लगन स्टाईल झेल आणि तिथे ओळखलं गेलं. कुठेतरी आपण बाउंड्री लाईनला फिल्डिंग करत असताना वेगळी रचना आखावी लागते. क्षेत्ररक्षण करत असताना खूप महत्त्वाचं असते बाउंड्री लाईन सांभाळणं. शेवटचा अंतिम षटक भगवान दलवे संघाचा आधारस्तंभ स्लॉगवर घेऊन आलाय. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, इथे पुढे निघून गेला होता, लक्ष विचलित झालंय तुषारचं. काय होतंय, काय घडतंय आपण पाहतोय. स्कोर कार्ड 50. अर्धशतक धावफलकावरती लागलं गेलं आणि लगातार 50+ धावा करणारा संघ ठरला. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलं
73, दुसऱ्या सामन्यामध्ये 72 आणि आत्ता 50 धावा, म्हणजे 50 प्लस धावा लगातार आपण या संघाकडून पाहिल्या गेल्या. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल निवाच्या खात्यात, संघाच्या खात्यात एक सिंगल, 51 धावा. शेवटचं षटक, अंतिम षटक, स्लॉगवर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नितेश पाहिलं गेलं, गारठा वाढत गेला आता. पण मॅचचं जो ट्विस्ट आहे ते आता दुसऱ्या इनिंगला पाहणार आहोत. इथे अक्षय, आपण पाहतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. विशाल, एका भावाकडून चुकी, दुसऱ्याकडून ती भरपाई. फलंदाज बाद, झटका दिला गेला अक्षयच्या माध्यमातून. आपण पाहिलो धावफलक वाढत चालला होता आणि त्याच्या बॅटमधून आला धावा 25. म्हणजे रुपेश गायकवाड म्हणाले होते पहिल्या 2 मॅच चालल्यानंतर बॅटिंग करेल, आणि केली अक्षयने. 25 धावा संघासाठी खूप महत्त्वाच्या असतात. एक खेळाडू एका इनिंगमध्ये 25 प्लस धावा बनवतो, तो संघासाठी नेहमीच लाभदायक असतात. शुभम बेलोशे, संघाचा अष्टपैलू खेळाडू शुभम, जो पहिल्या 2 सामन्यामध्ये आपण पाहतोय गैरहजर होता पण आता हजर झालाय. आणि आला, आणि माझ्या संघामध्ये काय माझं काम आहे हे दाखवत असताना हार्दिक पंड्या स्टाईल, चेंडू भटकावला, सीमारेषा पार. शुभम बेलोशीच्या बॅटमधून आला षटकार. शाहिद भाई या ठिकाणी उपस्थित. शाहिद भाई या, आपण व्यासपीठावरती, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे डायरेक्ट हिट आपण झाले. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होती. 2 धावा आपण पाहतोय. धावसंख्या 59. अफलातून चांगल्या प्रकारे स्कोर आपण पाहतोय. इकडे उभारला गेला, समोर आपण पाहिला गेला तर ज्या अनमोल वाकस संघ तगडा संघ आहे. चांगली बॅटिंग आहे. विशाल, तुषार, विवेक, भगवान, तेजस चांगले खेळाडू आहेत. तिथे गॅपमध्ये टाकायचा प्रयत्न, चौकार या ठिकाणी अर्जित झाला. चौकारच्या सहाय्याने आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे आणि 4 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 63. 64 धावांची गरज आता विजयासाठी आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात ज्या पद्धतीने केली होती अजिंक्य बेलोशेने आणि ती समाप्त केले ती म्हणजे शुभम बेलोशे. आला मैदानावरती, पहिले 3 चेंडू खेळायला भेटले आणि 3 चेंडूमध्ये 12 धावा बनवल्या. चांगली कामगिरी. एक फायटिंग स्कोर ज्याला म्हटलं जातं आहे, आता बिग फायटिंग स्कोर झाला जो धावफलकावरती लागला गेला आहे. खूप मजा येते. आपण पाहतो पायरमाल संघ या स्पर्धेसाठी आतुरतेने होतं, त्यांना संधी भेटेल, पण अजूनही पाहतो आहे आदर्श जागा खाली होत नाही आहे. आणि जरूर जागा खाली झाली का आम्ही जरूर विचार करू. भरपूर संघ आहे, कारण वरई आपल्या वरई आहे, त्याच्यानंतर पाहिलं गेलं कलंबोली आहे, त्याच्यानंतर कोल्हारे, आज पाहिलं गेलं तर बीड आहे, त्यानंतर पाषाणे आहे, गोरसई बी आहे, वडवली बी आहे. असे कित्येक संघ आहेत जे वेटिंगवरती आहेत, त्यांना जागा पाहिजे. या स्पर्धेमध्ये खेळायला त्यांना संधी पाहिजे, पण ती संधी त्यांना भेटली नाही आहे.
तर उद्या ठीक अर्थात 11च्या सायंकाळी 6:30ला पहिली मॅच सुरुवात होईल. स्वर्गीय भास्कर 11 अंजप विपक्ष अजमेर अहमद. दोन्ही संघाला विनंती असेल आपण ऐकत असाल तर ठीक या ठिकाणी रिपोर्टिंग ठेवा. 6:30ला आपण मॅच या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. चला पॉवर प्लेचं पहिलं षटक शुभम बेलोशे. आतापर्यंत आपण प्रीतमला पाहिलं घेतं पहिलं षटक घेऊन येत असताना. चला मॅच ऑन करा. विकेट हॅट्रिकसाठी संजय माडिक आणि राजू मालुसर यांच्याकडून 500 रुपये. पहिले 500 ना आता परत 500 लागले. धन्यवाद. पहिला चेंडू आपण पाहिला भगवानसाठी होता. कालवा टप्प्याचा चेंडू सुरुवातीचा स्ट्राईक पासून भगवानने केले. इथून आपण पाहतोय ती ताकद ती क्षमता आहे तो टेम्परेमेंट आहे जे हनुमान वाकड संघाकडे का धावांचा पाठलाग करू शकतो. अशा अनेक सामने त्यांनी आपण पाहिले गेलेत. विकेट हॅट्रिकला हे पारितोषिक संजय महाडिक आणि राजू मालुसर यांच्याकडून. इथे पाहतो चांगला फटका. क्षेत्ररक्षक संकेत त्या ठिकाणी आहे. त्यालाही पार करणार चेंडू सीमारेषे पलीकडे. रस बिलतीचा षटकार. क्षेत्ररक्षक या ठिकाणी संकेत आहे त्याला किमान 2 चेअर द्यावा लागल्या असत्या एकावरती एक आणि तिथून उडी मारावं लागली असती तर चेंडू भेटला असता. चांगला चेंडू होता पहिला. त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं चेंडूची खराबी जाणली जाणार पण फलंदाजची टेम्परेमेंट पॉवर चांगली होती. विवेक त्यांनी षटकार ठोकला. इथे चांगला चेंडू. वेल ज्या पद्धतीने मैदानात घेतला जातो फलंदाज 10 ओव्हरच्या मॅच राजेश सरांना माहिती आहे 20 ओव्हरच्या मॅच जे खेळतात त्यांना त्यासाठी टिकाऊ पद्धतीने खेळतात. पण हे जे शॉर्ट टाइम क्रिकेट कमी ओव्हरच्या मॅच त्यासाठी प्रत्येक चेंडू नो चेंडू पंचांकडून घोषित झाला. जरूर मी नेवाली संघाला जरूर सांगेल आत्ता परत या मैदानावरती नेहमीच नेवाली संघाकडून रिव्ह्यू आलाय. नो बॉल आहे. नो बॉल आहे. नो बॉल. तर रिव्ह्यू संपत झालाय तुमचा. फ्रीटचा चेंडू. दोन धावा आपण पाहतो या ठिकाणी. 2 धाव्याने आणि थोडंसं पंच नेवाली संघाला ताकीद द्या शिस्तीचं पालन करा बोला कारण आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये जी शिवीगाळ बिलकुल आपण करत नसतो. तो थोडंसं खेळाडूंना विनंती असेल हां कुठे बाउंड्री चेक करायची. ठीक आहे बोलतो सर. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा तयार. इथं ओरपे चेंडू पुन्हा एकदा समोर टाकला. त्याचा पुरेपूर वापर करत असा चेंडू फेकला सीमारेषे पलीकडे. षटकार या ठिकाणी अर्जित झालाय. धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. भगवानला ती टेम्परेमेंट आहे ती ताकद आहे ती क्षमता आहे या मैदानाचा भरपूर अनुभव आहे. इथे शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा बिरकवला शुभम वेलोशेला. पाठवलाय फाईन रिझर्व मध्ये सीमारेषे पलीकडे चेंडू. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आलेत ते 21. आता परत 2 सामने शुभम बेलुशे नव्हता. प्रीतम पॉवर प्लेचं षटक फेकत होता.
त्याला दोन्ही मॅचचा अनुभव होता प्रीतमला पॉवर प्लेचा. त्यांनी आत्तावर चांगली गोलंदाजी केली होती. शुभम आपल्याही मध्ये चांगला गोलंदाज आहे, पण ज्याचा दिवस चांगला आहे, ज्याची खेळी चांगली आहे, ज्याची क्षमता चांगली आहे, त्याची गोलंदाजी चांगली होती प्रीतमची, आणि त्याला तिथून हटवलं गेलं. त्याच्या जागी पॉवर प्लेला गोलंदाज वापरला आणि त्यांनी धावा केला 21. अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची गरज. 18 चेंडू 43 धावांची गरज होते, कारण वय वाढल्यानंतर माणसाचं थोडंसं संतुलन बिघडतं. आमच्या सोबत आमचे स्कोरर मित्र नितीशजी तरे जॉईंट आहेत. लाईव्हला आम्ही पाहतोय. कुणाल, साहिल डीजे ऑपरेटर आमच्या सोबत, आमचे ऑफिशियल्स राजेश भोईर सर आणि फिरोज खान सर, साथी समालोचक योगेशजी ढोले सर. सध्या चहाचा आस्वाद घेतात का? नाही, मॅचचा आस्वाद घेतात. चला, सागर ढोले गोलंदाजी मार्कवरती. योगेश ढोलेंचं नाव घेतलं, त्यांचे भाऊ आता गोलंदाजी मार्कवरती. तर पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्यात. आत्तावर पाहिलं गेलं आहे प्रति मॅचमध्ये नेवाली संघाच्या गोलंदाजावरती आहे. आपण पाहतो हल्ला चढवताना पाहिलं गेलं इतर फलंदाजांना. इथेही भगवान आणि विवेक ती कामगिरी करत असताना सागरचा दुसरा षटकातील पहिला चेंडू, जोरदार अपील, जोरदार अपील होती या ठिकाणी. पाहतो आपण अजिंक्य वेलुश्रेष्ठीच्या पाठीमागे एक चांगला खेळाडू आहे, त्याची अपील होती. थोडंसं पाहिलं गेलं. डॉट चेंडू आला, निर्धाव चेंडून या ठिकाणी सुरुवात झाली. सागर पुन्हा एकदा तयार. जरूर आपण पाहतोय शेवटच्या 2 मॅच फक्त आपण पाहिल्या गेल्या. एक मॅच वाकस संघ, आणि इथं पाहतो आपण पुन्हा एकदा, आणि वाकस संघाचं कौतुक करायला लगातार मॅचेस खेळताना दिसला. इथं पाहतो बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक चेंडू खाली येतोय. शुभम इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. सागर ढोले ब्रेक थ्रू मिळून दिला. पहिला झटका विवेकच्या स्वरूपात जे अनुमान वाकस संघाला आपण पाहतोय दिलेला पहिला धक्का. धावसंख्या स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती झटका भेटला गेला. नवीन फलंदाज तुषार दलवीला आपण पाहतोय. इथे अग्रेसर व्हावं लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही संघ आपण पाहतोय. एक संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मैदानावरती ट्रॉफी घेऊन गेलाय, पण एक संघ अजून या मैदानातून एकही ट्रॉफी घेऊन नाही गेला. आणि चॅम्पियन संघ म्हणून आपण पाहिलं होतं जे अनुमान वाकस संघाला, पण तिथे नेवली संघाला या स्पर्धेत एक ट्रॉफी किमान जिंकायची आहे. त्यासाठी चाललेला संघर्ष आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार. इथे चांगला फटका, तुषार मैदानात गेला आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहतो थेट कॉम बॉक्समध्ये चेंडू पोहोचलाय. सीमारेषे पलीकडे षटकार. खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी पाहिलं गेलं. आपण स्क्रीनवरती पाहू शकता अफजल टिवाले सर, त्याचा जो आसरा चेहरा, आणि त्या ठिकाणी तेही आहेत. षटकार आला. धावसंख्या 27. धावांचा पाठलागाला या ठिकाणी गिअर टाकण्याचा बदलण्याचा प्रयत्न करतोय तुषार. स्लोआर गती परिवर्तन, 5वा चेंडू. स्लोआर गती परिवर्तन पाहिलं गेलं, आणि याच कटर चेंडू जेव्हा फेकतो, आणि याची ओळख आहे सागरची, कारण कधी कधी पाहिलं गेलं अनेक मॅचमध्ये, आणि तो जो चेंडू फेकतो तो 5वा चेंडू निघतोय. कारण जसं दविलीचा तेजस गायकवाड याचा तो स्लोवर लवकर पीक होत नसतो, त्या पद्धतीने पाहिलं गेलं हा सागर याचा स्लोवर चेंडू. तुषारसाठी 5वा चेंडू निघाला. डॉट चेंडू आला. षटकारानंतर कमबॅक पाहिलं गेलं.
इथे बघा चेंडूची गती बदलली, फलंदाज बाद, झटका तुषारच्या स्वरूपात दिला गेलाय. जे अनुमान वाकस संघाला, ज्या अनुमान नेवाली संघ केतन बेलोशे पुरस्कृत संघ आज मैदानावरती झुंज देतोय. ज्या अनुमान वाकस संघाच्या विरोधात ट्रॉफीसाठी जाण्यासाठी सुपर 6 मध्ये पोहोचणारा कोणता संघ असेल हे सांगत असताना आपण पाहतोय. चांगली कामगिरी आपण पाहिलं गेलं. तुषारी माघारी आला. नवीन फलंदाज तेजस आपण पाहतो मैदान रवाना झाला. भगवान जो परत मैदानावरती संघासाठी खूप महत्त्वाचा असेल. धावसंख्या 27-27. या षटकातील शेवटचा चेंडू म्हणजे 13 चेंडूचा गेल शिल्लक आहे. 37 13 चेंडू 37 धावांची गरज आहे. आणि इथे पाहतोय सूर्यफटका. अशा षटकाराची गरज असताना तेजस मैदानात गेला आणि तुषारसारखा त्यानेही इथे षटकाराने अकाउंट ओपन केला. धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 64 धावांची गरज होती. आता विजयासाठी पाहिजे त्या 31. मॅचमध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये बदल, चांगली सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी. हा षटकार खूप महत्त्वाचा ठरला. असं वाटलं होतं पहिलं षटक जे मागत सापडलं होतं त्याला एवढं कव्हर करायला सुरुवात झाली, पण इथे आलेला षटकार. चला बॉल द्या. पाणी घेऊन आलाय मंगेश. बॉल पोचवा. बॉल भेटला का? बारा चेंडू 31 धावांची गरज. अक्षय गायकवाड गोलंदाजी मार्कवरती आलाय. अफजल टिवाले दामोदगावची सुपुत्र यांच्या नावाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. युवा आयोजक म्हणून त्यांच्याकडे आता पाहिलं जाईल. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक युवा आयोजक. पहिला चेंडू जोरदार अपील. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय. इथे फुल लाईन चेंडू, फुलटा चेंडू शतरक्ष त्या ठिकाणी आहे. सर इथे पाहतो उर्फी चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी आहे. झोपेतून जागा झाला हा क्षेत्ररक्षक. ज्या पद्धतीने पाहिलं गेलं लक्ष नव्हतं त्याचं.
फक्त नेवाली संघ जर आज क्वालिफाय होतो तर संजय महाडिक आणि राजू मालुसरे यांच्याकडून 1100 रुपयाचा पारितोषिक आहे. विशाल दलवी आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानात रवाना झालाय. 2 षटक आणि 3 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत समाप्त झालाय. 35 धावा स्कोर कार्डवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही पाहिलं गेलं आपण विजयासाठी आपल्याला गरज येते 29 धावांची गरज आहे. अक्षय तयार गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. खूप महत्वाची मॅच ट्रॉफीसाठी जाणारी मॅच आपण पाहतोय. फुल्लेचा चेंडू फुलटा चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू उचलणार फेकला जाणार त्या दरम्यान पाहतोय दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. अच्छा अच्छा फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. ते चेंडू समोरील डिलिव्हरी आपण या ठिकाणी पाहिली गेली. विकेट हॅट्रिकसाठी संजय महाडिक यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. इथे चांगला चेंडू अक्षयने चांगली गोलंदाजी केली. कमबॅक करून दिलं. पहिल्या 2 षटक घातक होते जरूर पण त्यानंतर पाहिलं गेलं ज्या पद्धतीने अक्षयने गोलंदाजी केली अफलातून गोलंदाजी. 4 धावा इथे खर्च करत असताना धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती 37. अजूनही 27 धावांची गरज आहे. मागच्या गोलंदाजाने रामने 6 चेंडू 33 धावा खर्च जरूर केल्या होत्या पण आता गोलंदाज बदलले. प्रीतम सरोते ज्यांनी आपण पाहतो पहिल्या 2 मॅचमध्ये पॉवर प्लेची गोलंदाजी केली आता स्लॉगवरला आला. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आपण पाहिलं गेलं. 64 धावांचं लक्ष होतं. मागच्या सामन्यामध्येही आपण पाहिलं गेलं नेहमीच घातक गोलंदाजी ठरली गेली प्रीतमची पॉवर प्लेमध्ये पण त्यानंतर पाहिलं गेलं गोलंदाज धावा खर्च करत होते. आता प्रीतमला ते शेवटचं अंतिम षटक ठेवलं आहे. का शुभम बेलुशी आला त्याने पॉवर प्लेचं षटक फेकलं. 21 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 21 होत्या आणि उर्वरित 2 षटकामध्ये आपण पाहतोय फक्त 16 धावा खर्च झाल्यात. प्रीतम सरोते गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. कहाणी ट्विस्ट कहाणीमध्ये बदल करायचा आहे तर भगवानला या मैदानावरती त्याची पहिलीची खेळी पुन्हा एकदा साकारावी लागेल. प्रीतम तयार राईट आणि ओव्हर द विकेट भगवानसाठी पुढचा चेंडू. त्या गॅपमध्ये चेंडू पाहतो आपण थोडंसं फंबल संकेत त्या ठिकाणी आहे. चेंडू उचलणार फेकणार 2 धावा. जागा बदलली नाही संकेतची. धडपड आपण पाहिली गेली पळझड पाहिली गेली संकेतची त्याच ठिकाणी अक्षरशः ही जागा अनलकी ठरले. अजूनही 25 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 25 धावा. 64 धावांचं लक्ष गाठायचं होतं. आत्तापर्यंत 39 वरती पोहोचलाय संघ. प्रीतमचा पुढचा चेंडू इथे परफेक्ट यॉर्कर ब्लॉकर टाकण्याचा प्रयत्न चेंडू होता. स्ट्रेट आहे समोर क्षेत्ररक्षक आहे निवास. चेंडू उचलणार फेकणार सिंगल आली. धावसंख्या स्कोर कार्ड 40 या आकड्यावरती. योगेश ढोले यांचं स्वप्न आज साकार होणार का पुन्हा एकदा इथे 4 चेंडू 4 षटकार ची बरसात या ठिकाणी होणार. 24 धावांची गरज आहे. योगेश ढोले जर जिंकले तर उद्या आमच्या सर्व ऑफिशियल्स त्याचबरोबर आमचे कॉमबॉक्सला
पूर्णपणे जेवण असेल त्यांच्याकडून. फुलेचा चेंडू, प्रीतम चेंडू खाली येतोय, फलंदाज बाद. विकेटचं पतन या ठिकाणी पाहतोय. किरण त्या ठिकाणी तैनात होता. आता नवीन फलंदाज किरण आपण पाहतोय तयार झालाय, मैदानात पोहोचलाय. 3 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय. 24 धावांची गरज आहे. होप्स वाढला. शुभम आल्यानंतर एक गोलंदाज वाढला. आपण पहिल्या मॅचला अजिंक्यला चालताना पाहिलं गेलं, नंतर संकेत एक गोलंदाज वाढला. त्यांनी ती 31 दिल्या नितेश सर, पण त्या रामपेक्षा कमी दिल्या. हां, आणि बॅटिंगसाठी त्या 12 धावा पण त्याच्या खूप महत्त्वाच्या ठरल्या. करतो आला षटकार, दुहेरी चौकार, 12 धावा खूप महत्त्वाच्या ठरल्या त्या ठिकाणी. सिंगल आपण पाहतोय. गोलंदाज प्रीतम भगवानसाठी पुढचा चेंडू असेल. नो बॉल, खूप महत्वाचा ठरता होता इथे हा नो बॉल. रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न या ठिकाणी होता जरूर. चला शेवटचा चेंडू आहे. आत्ता परत आपण पाहतोय अग्रेसर ठरला गेला. शेवटचा चेंडू, फ्रीटचा चेंडू आपण पाहिला होता, तिथेही आपल्याला काय भेटलं नव्हतं आणि इथे पाहायला गेला. शेवटचा चेंडू पाठवला सीमारेषे पलीकडे, षटकार या ठिकाणी अर्जित झाला आणि अफजल टिवाले चषकामध्ये सुपर 6 मध्ये जाणारा पहिला संघ ठरला गेलाय. केतन बेलोशे पुरस्कृत जय हनुमान नेवाली हा संघ आपण पाहतो. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जाईल अक्षय गायकवाड. ठरला या मॅचचा हिरो या अक्षय. सुपर 6 ची मॅच नोमानबाई यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी या ठिकाणी दिली जाणार आणि सुपर 6 ची मॅच आपण पाहतोय. पहिली मॅच 14 तारखेला पहिली मॅच होईल.